नमस्कार मित्रांनो, मी अक्षय चव्हाण ट्रॅव्हलर बाय अक्षय यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो. आजचा व्लॉग असणार आहे आपल्या या गणपतीबद्दल. आता तुम्ही हा गणपती जो आहे ना आपला, हा तुम्ही माझ्या पेजवर किंवा माझ्या अकाउंटवर बघितला असेल किंवा किंवा हा गणपती मी तुम्हाला गेल्या वर्षीच्या व्हिडिओजमध्ये दाखवलेला. हा तोच गणपती जो टेक्स्चरवाला गणपती म्हणून आपण केलेला, याच्यावर डॉट 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 करून टेक्स्चर केलेला, हा तोच गणपती आहे. आता मी 2-3 वर्ष या गणपतीला मी टेक्स्चर करतोय. तर आता माझ्या असं डोक्यात आलं की यावर्षी याला टेक्स्चर न करता या गणपतीला असं काहीतरी करूया, म्हणजे 6 हाताचा करूया किंवा 8 हाताचा करूया, थोडंसं लुक बदलूया. हर वर्षी ते टेक्स्चरवाला गणपती करून पण मला स्वतःला कंटाळा आला. असं काहीतरी एक वेगळा युनिक जॉब करायचा होता. जसं आपण आता हा एक वेगळा जॉब केला, जसं याला कुर्ता घातला आहे आपण, तर मला असं वाटतं की काहीतरी वेगळा जॉब करावा. तर बघूया त्याचं कसं काय करता येईल ते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जरा व्हिडिओ इंटरेस्टिंग असणार आहे आणि तुम्हाला पण काहीतरी नवीन शिकायला भेटेल. मीही काहीतरी नवीन करतोय. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हां, व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. हाईप करा. हाईपनी लोकांना अजून रिकमेंड होईल आपले व्हिडिओज. आणि सबस्क्राईब करायला सांगा लोकांना, कारण की फक्त तुम्ही बघताय, सबस्क्राईब करत नाही आहात. त्यामुळे आपली फॅमिली ग्रो नाही होते. सबस्क्राईब करा. चला आपण कामाला लागूया. आपल्याला ह्या टूलनी सगळं जे पण आहे ते हे क्लीन करून घ्यायचं. हे सगळं दागिने वगैरे सगळे काढून घ्यायचे आहेत आणि मग कामाला चालू करूया तसं. आणि ही जी खाच आहे, ही सगळ्यात पहिली तर फिनिश करायच्या अगोदर ही खाच आपण पहिली भरून घेऊया. हे खाचे असे मारूया पूर्ण आणि हा पूर्ण खाच अशी भरून घेऊया. हे भरून झालं की मी तुम्हाला दाखवतो. मग या सगळ्या ज्या खाचा मारलेल्या मी त्या सगळ्या व्यवस्थित भरून घेतल्या आहेत. आता गणपतीला फिनिश करून घेतो. हे सगळे जे लाईन्स आहेत ना, हे सगळे या कोरणीने आपण जसं फिनिश करतो गणपती, तसं या कोरणीने आता फिनिश करून घेतो आणि मग तुम्हाला दाखवतो. फिनिश झाल्यावर, गणपती फिनिश झाल्यावर मी आता पाणी मारून घेतो, त्याला क्लीन करून घेतो. आणि पाणी मारून झाल्यानंतर मी त्याला सुकायला सोडून देईन. आणि मग नंतर हात जॉईंट करताना त्याच्यावर काय टेक्स्चर करायचं, कसं करायचं, मुकुट मला वाढवायचा आहे तो वाढवीन मी. पण आता सध्याला जे आपण या गणपतीच्या व्लॉगमध्ये बघितलं की आपण फिनिश कसं करतो, तसं सध्याला याला फिनिश करून घेतो आहे. आपला आता फिनिश झालेला आहे. मला आता हात जॉईंट करायला घ्यायचे, तर मी हात एक एक करून क्लीन करतो आणि जॉईंट करायला घेतो. तर आता ना आपण 2 हात जॉईंट करून घेतले आहेत. आता जॉईंट कसे करायचे तुम्हाला माहिती आहेत की ते खाच मारायचा, हाताला खाच मारायचा आणि माती लावून जॉईंट करून घ्यायचे. असे 2 हात जॉईंट करून घेतलेले आहेत. आता आपल्याला जेव्हा तिसरा हात जॉईंट करायचा आहे, म्हणजे छत्रभुज करतो आपण, 6 हाताचा गणपती करतोय, तर ह्याच्यातलाच मी सेम हात काढून घेतला आहे हा. आणि आता हा हात इथे जॉईंट करीन असा. तुम्हाला दिसतंय का बघा, म्हणजे प्रपोर्शनमध्ये गणपती दिसणार असा 6 हाताचा गणपती. हा बघा असा. आणि हा मागचा थोडासा अजून वर घेईन. अशा प्रकारे हा इकडे 3 हात आणि इकडे 3 हात, असे मिळून 6 हात होतील. आता हा हाताचा फिनिश करून घेतो आणि हा हात लावून मग तुम्हाला दाखवतो. हा हात लावताना पण दाखवतो की कसं कुठे लावायचा आहे तो. बघितलात ना, तर आपले दोन्ही हात लावून व्यवस्थित झालेले आहेत. आता मी 4 हात नाही लावले, 2-2 करून लावतोय. तर हे दोन्ही हात लावून झालेले आहेत. ह्या हाताला आपण इकडे खाच मारून घेतलेली आहे, खाचे. आता आपल्याला अगदी, आता हा जर तिसरा हात असेल तर कुठे असेल, मग इथे असेल, मग असा लावायचा आहे. मग आता त्यासाठी काय करायला लागेल, आपल्याला थोडंसं इकडून कट करायला लागेल, दोन्ही साईडून थोडंसं, म्हणजे असं ते व्ही शेपमध्ये आत जाईल. ते मी कट करतो आणि मग मी तुम्हाला दाखवतो. तर बघितलं तर मी एवढा पीस कट करून टाकले. हे बघा असं दिसतंय का, असं कट केलं म्हणजे या कोपऱ्यामध्ये हा हात असा बसेल. तर जर लांबून बघितलं तर परफेक्ट फर्स्ट, सेकंड आणि थर्ड असं दिसतंय. आता आपल्याला इथे हा हात कायम करायचा आहे असा. मग इकडे खाच मारायला लागेल. ह्याला आता खाच मारलेलीच आहे. आता हे जिथे जिथे मार्किंग आली इथे खाच मारून आपल्याला इकडे माती भरून हा हात असा असा करून फिट करून टाकायला लागेल. हे फिट करतो आणि मग मी तुम्हाला दाखवतो.
आता हा इथे बसवून मी अशी खाच मारून घेतली आहेत सगळीकडून. आता याच्यात मला माती भरायची आणि शेप द्यायचा आहे. म्हणजे हा गणपतीचा असा हात प्रॉपर दिसेल. आता तुम्हाला अंदाज आला असेल की इकडचे 3 हात कसे दिसत आहेत आणि इकडचे कसे दिसणार आहेत. आपल्याला मी तुम्हाला आता सांगतो की मी कसं कसं काय काय केलं. आता तो हात जॉईन केला, ठीक आहे, पण त्या हाताचं सांगतो पहिले. आधी या इकडचं सांगतो. तर माझ्याकडे ना हे 2च हात होते, मागे आणि पुढे. मागचा हात असा ओपन होता असावाला आणि हा आशीर्वाद होता. तर मी या हाताला ह्याची बोटं बंद करून, ठीक आहे, त्याला असं बनवलं की मी त्याच्यात इथून कमळ किंवा फूल किंवा शस्त्र काही ठेवीन. म्हणजे तो एक हात झाला, हा 2, हा 3. इकडे पण सेम. इकडे मागच्या हातात हा शंख होता. मी तो शंख काढून टाकला त्या हातातला आणि ते बोटं बंद केली. सो माझा तो एक नवीन हात झाला. आता पुढच्या साईडला मी हा मोदकवाला लावीन हात आणि मध्ये तो शंखवाला लावीन. सो अशा प्रकारे इकडचे 3 हात झाले. आता मला फक्त प्रपोर्शन बघायचं आहे दोन्ही हातांचं. ते झालं की मग सेट होईल. मी आता 3ही हात लावतो आणि दाखवतो तुम्हाला. बघितलं तर 1 2 3 4 5 6 हात लावलेले आहेत मी. मागचे 2 हात आहेत त्याच्यात आपण काही शस्त्र किंवा कमळ असं काहीतरी देऊ शकतो. आणि इकडच्या हातामध्ये मी आता काहीतरी द्यायचा विचार करतो. तर काय देऊ ते समजत नाही आहे. पुढचा आशीर्वाद आहे, इकडे मोदक आहे आणि इकडे शंख आहे. तर असे आपले 6 हात झालेले आहेत आणि थोडासा मुकुट चेंज करायचा आहे. बघूया आता काय करता येईल अजून. पण आता 6 हात आपण फायनल केलेत. आपल्याला ते फिनिश करायचे आहेत आणि फिनिश करून मग पाणी मारून मग असंवालं टेक्स्चर करायचं आपल्याला, थोडंसं रफवालं. आता हे हात जॉईंट झालेले आहेत. आपल्याला फक्त ते ना ॲनाटॉमीमध्ये आणायचं आहे, फिनिश करायचं आहे. हे जे खाचा आहेत त्या सगळ्या भरून घ्यायच्या आहेत आणि व्यवस्थित ॲनाटॉमीमध्ये आणून झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो. पाणी मारायच्या अगोदर हात बऱ्यापैकी कोरडे झालेले आहेत. त्यामुळे आता काही हलवाहलवी करू शकत नाही आपण किंवा पोझिशन चेंज नाही करू शकत, नाही तर ते तुटतील. सो त्यामुळे आता आपल्याला फक्त ॲनाटॉमी आणायची आहे आणि पाणी मारून फिनिश करायचं आहे. बघितलं तर बऱ्यापैकी मी ॲनाटॉमी आणलेली आहे. हाताची जाडी किंवा इतर जी गोष्ट आहे ते सगळं व्यवस्थित करून घेतलेलं आहे. बोटं फिनिश केलेली आहेत व्यवस्थित, म्हणजे जागेवर आणलेलं आहे. आता आपल्याला ह्याला पाणी मारायचं आहे. पाणी कसं मारायचं तुम्हाला माहिती आहे. आपल्याला आधी जाड्या ब्रशनी फिनिशिंग करायची आहे. आपलं हे जाडं ब्रश आहे, ह्या जाड्या ब्रशनी फिनिशिंग करीन. त्यानंतर मग ह्याच्यानी जर बॉडी डिटेलिंग करायची असेल तर ते करीन आणि फायनल फिनिश यावाल्या आपल्या सेबलच्या ब्रशनी करीन, या ब्रश. सो आता फिनिश करून घेतो. लावला तर टाईम लॅप्स लावीन, कारण की उगाचच व्हिडिओ लेंदी करून मतलब नाही होत. तुम्हाला नंतरच्या गोष्टीत, कारण की आता आपल्याला हा मुकुट वाढवायचा आहे, कान थोडेसे चेंजेस करायचे आहेत, टेक्स्चर करायचं आहे. सो त्यामुळे उगाचच लेंदी करत नाही मी व्हिडिओ. बघायला पण मजा नाही येणार तुम्हाला. पाणी मारून झालेलं आहे आणि आता थोडंसं सुकायला देतो. नाहीतर मग मी काम करताना परत हातांवर म्हणजे कुठे जर असं समजा लागलं तर तिकडे मग असं मार्क येतो किंवा ती नरम झालेली माती आहे, हात वगैरे लागला किंवा कोरणी लागली तर ती दबली जाते. सो थोडंसं कोरडं व्हायला सोडतो तासभर आणि मग मुकुटावर थोडंसं काम करेन. मला मुकुट असं ना थोडंसं वाढवायचं आहे आणि कानाला पण अजून थोडंसं खोलगट करून फोल्ड्स करायचे आहेत. त्यामुळे थोडेसे चेंजेस आहेत, ते करतो. बघूया आता मुकुट किती चेंज कसा करायचं ते थोडंसं डोक्यात विचार केला पाहिजे. त्यापैकी सुकलेलं आहे. आता मी हे डोक्याचे ही चीर तर भरली नव्हती, कारण की मला हा मुकुट वाढवायचा आहे. तर माझ्या डोक्यात आहे हा मुकुट सरळ करून असा वर रिंग टाकायची आणि एक त्याला कळस लावायचा. तर तसं करून घेतो. आता ते कसं करतो स्टेप बाय स्टेप ते तुम्हाला मी दाखवीन. त्याच्यावर टॉप होता असा जो तो कट केला, कारण उगाचच ही माती अशीच ठेवून मतलब नाही होणार, कारण की आपल्याला साईडून मोठा करायचा आहे आणि उगाचच वेट वाढवून पण काही मतलब नाही होत आहे. आता ती माती तेवढी कमी केली. आता इथून साईडून एवढा आपल्याला चौकोन अशी पट्टी बनवायची आहे आणि ती त्याला फिरवून लावून घ्यायची व्यवस्थित. ना की एक एवढ्या जाडीची चपाती करून घेतली, एवढ्या थिकनेसची. ही आता अजून पातळ करणार मी, एवढी जाड नको आहे आपल्याला.
आणि ही थिकनेसची चपाती या डोक्यावर मुकुटावर लावणार आपण, म्हणजे आपल्याला डायरेक्ट गोल फिरवून आपल्याला ती शेप भेटेल. बड काय झाली ना की मी हात बीत सगळे फिनिश करून घेतले, पण सुतळे घालतो ती सुतळे घालायची राहून गेली. तर मी आता सुतळ घालतो, ती प्रोसेस दाखवत नाही कारण की परत ती प्रोसेस सगळ्याच व्हिडिओमध्ये येईल आणि मग व्हिडिओ खूप लेंदी होतील आणि बघायची मजा पण निघून जाईल कारण की ती प्रत्येक वेळेला तुम्ही ती सेम प्रोसेस बघणार. तर आता मी सुतळ घालून घेतो आणि मग जेव्हा मुकुटाचं काम चालू करेन, कारण की मुकुटाची पट्टी तर बनवलेली आहे, मुकुटाचं काम चालू करीन तेव्हा मग मी तुम्हाला परत दाखवतो. लाईनी मारून मी सुतळ भरून घेतलेले आहेत. आता या लाईनी फक्त दाबून अशा दाबून भरून घ्यायच्या आहेत, त्या भरून घेतो. उभा मुकुट केला. आता उभा मुकुटासाठी काय केलं ना मी, तर ही जी पट्टी केलेली ही पट्टी अशी लावून टाकली, तुम्हाला दिसेल. आणि ही जी आतमधली माती होती ती अशी अशी करून लावून टाकली इकडे, जेणेकरून ही जी पट्टी आहे ती एकजीव होऊन जाईल. आता मला ह्याला शेप द्यायचा आहे, म्हणजे आपली ही जी कोरणी आहे यांनी हे जे वर खाली दिसतंय हे सगळं असं एक करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मग इथून असं दाबून 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 इकडे एक मुकुट बनवायचा आहे मला असा. त्याच्यासाठी मी काय करीन की ही जी कोरणी आहे ही अशी एकदा फिरवीन, म्हणजे मला मेजरमेंट बरोबर भेटेल. असं मी हे फायनल करतो आणि तुम्हाला दाखवतो. आता मी काय केलं ना तुम्ही बघू शकता, तर हे जे होतं त्याच्यावर एक रिंग टाकली. आता तिला फिनिश करीन व्यवस्थित आणि त्याच्यावर टॉप टाकीन. मुकुट बऱ्यापैकी सेट झालेला आहे, ठीक आहे. हात सेट झाले आहेत, हे सगळं सेट झालं आहे. आता मी मुकुटाच्या डिझाईन्स करून घेईन. त्या डिझाईन आपण आपल्या परीने कशाही करू शकतो. त्यासाठी मी कोरण्या वापरीन. आता ही सीवाली कोरणी आहे, तर ही अशी ठेवून फिरवीन, म्हणजे त्याच्यानी एक असा कव बनतो. बघू शकता हे जसं मी फिरवलं आहे असं असं कव बनेल वरती पण. ते मी करतो आणि मग मी तुम्हाला दाखवतो. मुकुटाची ती रिंग तर मारली, पण त्याचबरोबर आहे ना थोडासा कानामध्ये डिफरन्स केला. कानामध्ये डिफरन्स म्हणजे काय करतो आहे ना की कान दोन्ही सेमच आहेत, ठीक आहे, पण या मुकुटाच्या हिशोबाने थोडेसे कान वाढले पाहिजेत म्हणून माती लावून थोडेसे शेप करतो आहे. आता हा कान बघितला तर ह्या कानाला मी थोडीशी वर माती लावली आहे, इथे माती लावली आणि इथे माती लावली आणि थोडासा जाड केला. आता त्याला फक्त माती लावून घेतो आहे, नंतर मग मी त्याला शेप देईन. त्याचबरोबर मुकुट खाली असा, तो ॲक्च्युली आपला आधीचा मुकुट सरळ होता, आता मी हा थोडासा टोक खाली आणला म्हणून मग हे वाढवावं लागलं. तुम्ही जर साईडून बघितलं तर तुम्हाला कळेल की थोडंसं वाढवलं आहे मी, पण हे आता वाढवलं आहे. हे जेव्हा मी कोरणीने फिनिश करीन तेव्हा ते परत सटल वाटेल. आता असं जसं वेगळं वाटतं तसं वाटणार नाही. त्यापैकी काम होत आलं आहे आणि आता मी असे टेक्स्चर करायला घेतो आहे. हे टेक्स्चर ही कोरणी आहे आपली, ह्या कोरणीने फक्त मला असं 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 हे करायचं आहे. आणि हे असं टेक्स्चर पूर्ण आता मला बॉडीवर करायचं आहे. मी हे करतो आणि मग मी तुम्हाला दाखवतो. फेस हा एवढा सोडला तर बाकी पूर्ण मूर्तीवर
ते जे मी दाखवलं तसं टेक्स्चर करून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि बऱ्यापैकी छान वाटतं आहे ते बघायला. त्याचबरोबर मी मुकुटावर ही जी आपण कुठे गेली ती कोरणी, ही कोरणी, ह्या कोरणीने आपण ते सर्कल केलेला, त्याच्यानेच आता मी असे ते लाईन्स मारले आणि त्याने डिझाईन केली. तर असंच एक 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 आता कडे घालीन गणपतीला. आणि मग अजून अशा छोट्या मोठ्या ज्या आपण गोष्टी आहेत त्या सगळ्या ॲड ऑन करून गणपतीला, आता गणपतीची सोंड लावायची बाकी आहे फक्त आणि दागिने. तर आणि चेहऱ्यावर तो सेम टेक्स्चर करायचा आहे. पण मी एकदा ही वाली आपली जी कोरणी आहे, ही वाली, ह्यावाल्या कोरणीने एकदा फिनिश करून घेईन आणि मग मग ते यावाल्या कोरणीने त्याला टेक्स्चर देईन. तुम्हाला हे करतो आणि मग मी दाखवतो कसं वाटतंय ते लुक, फायनल लुक किंवा मिड लुक दाखवतो. बघितलात ना, तर आता बऱ्यापैकी सगळा गणपती फिनिश झालेला आहे. आणि आता या मुकुटावर मी डॉट मारायला घेतले आहेत. आता डॉट कशाने मारतो आहे, तर ब्रशची ही मागची बाजू आहे, हिच्याने असे हलक्या हाताने हे असे डॉट्स मारून घेतोय, म्हणजे तो टेक्स्चर होईल आणि मग त्याच्यावर दागिने लावता येतील मला. आज आपल्याबरोबर ऑरो पण आहे. ऑरो आलाय गणपती घासायला, कारण वर्कलोड खूप आहे. म्हटलं मग ऑरो बोलला की मी येऊन थोडी मदत करतो, त्यामुळे ऑरो पण आहे आणि मी पण आज हा गणपती घाई करून कंप्लीट करणार आहे. ऑलमोस्ट दागिने घालून झालेले आहेत ऑरो आलेल्या नाईटच्या कामासाठी. आणि आता वाजले आहेत 5. ऑरोचा हा 6वा गणपती चालला असेल आणि ऑरो नाईट मारणार होता. बाई हा 2 वाजता आलेला, नाही हा आलेला 12 वाजता आणि 2 वाजता झोपला. 2 वाजता झोपून गेला या आणि फुल नाईट मारणार होता. मी आल्या त्याला विचारलेलं की हा काय करणार आहे. बाई ना पूर्ण नाईट, अरे मारणार ना पूर्ण नाईट, 2 तास झोपून आलोय बोललेला. बघा बाई हा डूस झालाय ऑरो. गणपतीच्या दागिन्यांचं काम बऱ्यापैकी होत आलंय. आता काय बाकी आहे, तर सुळे बाकी आहेत आणि इथली रिंग बाकी आहे आणि कमरपट्टा जर चांगला वाटत असेल तर घालीन. बाकी गणपतीचे दागिने तुम्ही बघू शकता. आत्ताच हा किती गणपती वेगळा दिसतोय तुम्ही बघा. पूर्ण झाल्यावर तर 4 चांदत लागणार आहेत. बघू शकता ना, फायनली गणपती पूर्ण झालेला आहे. आपण सुळे लावलेले आहेत, सुळ्यांवर ते 2 रिंगा लावलेल्या आहेत आणि हा फायनली लुक आहे. मी पण फर्स्ट टाईम 6 हाताचा गणपती आणि युनिक हा वेगळा गणपती मी पण केलेला आहे. तुम्हाला कसा वाटतो मला कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला मी 360 पूर्ण फिरवून दाखवतो गणपती. छोटे छोटे डिटेल्स करायचा प्रयत्न केलेला आहे मी, जसं इकडे लावलेलं आहे सुळ्यांवर ते रिंगा लावलेल्या आहेत, बाजूबंद, परत इकडचे ती पट्टी खालची हे. तर ओव्हरऑल असं छोटे मोठे डिटेल्स आणि करायचा प्रयत्न केला. तुम्हाला कसं वाटतं आहे मला नक्की सांगा आणि ह्याला काय कलर करावा हा पण मला सजेस्ट करा. टेक्स्चरमध्ये आहे गणपती, तर काय कलर करता येईल किंवा कसा करता येईल, काय कलर करू, बॉडी कलर ठेवू की 1 टोन ठेवू, कसं ठेवू हे मला कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला जरी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. तुम्हाला माहिती आहे काय करायचं आहे, कमेंट करायचं आहे आणि हाईपचं एक बटन आलं आहे ते हाईप करा, म्हणजे लोकांपर्यंत आपले व्हिडिओज पोचतील. आणि दॅट्स इट. असा होता आजचा हा व्लॉग. तुम्हाला आवडलाच असेल तर शेअर करा, जास्तीत जास्त आपल्याला फॅमिली रीच करायची. आणि तुम्ही सबस्क्राईब नाही करता सबस्क्राईब करा. आपण परत एकदा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन बाय.